होम स्कूलिंग हा जो प्रकार आहे हा खरं भारतामध्ये फारसा म्हणजे नावारूपाला अजून तरी आलेला नाही. मग तिकडनं तो एक वेगळा अभ्यास सुरू झाला, तो म्हणजे की होम स्कूलिंग भारतामध्ये कसं काय करता येतं. टू टेल यू फ्रँकली, मी असं ओपनली सगळ्यांना नाही सांगू शकत की चला चला शाळेतनं काढून घ्या आणि होमस्कूलिंग करा. होमस्कूलिंग करणं हे एक तुमचं कुटुंबाचा हा संपूर्ण एक निर्णय असतो. या वेळेला मात्र तो आम्हाला म्हणाला, आई आपली शाळा बेटर आहे, मला होमस्कूलच कर. अरे वा. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं ते कस्टमाइज्ड एज्युकेशन. मात्र शिक्षण घेताना आपण कुठलाच विचार करत नाही, ते मात्र आपण कॉपी पेस्ट मेथड करतो. अच्छा, बाजूचा त्या शाळेत जातोय का, मी ऐकलं खूप छान, चला. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि ते उच्च शिक्षित व्हावे यासाठी पालक लाखो रुपये खर्च करून मोठ्या ब्रँडेड शाळांमध्ये मुलांना ऍडमिशन घेतात. पण आज माझ्या समोर आणि आमच्या या कट्ट्यावर एक अशी व्यक्ती आलेली आहे की जिने मुलांना शाळेत घालणं ह्याला देखील एक आव्हान दिलं आहे आणि होम स्कूलिंगच्या माध्यमाने तिने तिच्या मुलाला 10वी पर्यंत शिकवलंय आणि आज तिचा मुलगा खूप चांगल्या एका कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण घेत आहे. आणि ही पाहुणी आहे अमृता जोशी. नमस्कार. नमस्कार. अमृता 22 भाषा बोलते आणि एवढंच नाही तर ती करिअर कोच देखील आहे. अमृता लँग्ज नावाने देखील तिची एक वेगळी ओळख तिने मिळवलेली आहे आणि याबद्दल तीच आपल्याशी गप्पा मारणार आहेत. होम स्कूलिंग मध्ये काय आणि मध्ये मध्ये आपण तिच्या या 22 भाषांबद्दल पण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर अमृता, आमच्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बरं, मला सांग की होम स्कूलिंग हा जो प्रकार आहे हा खरं भारतामध्ये फारसा म्हणजे नावारूपाला अजून तरी आलेला नाहीये. असं ही खरं फॉरेनची एक संकल्पना आहे. फॉरेन कंट्रीज मध्ये मुलं बऱ्यापैकी होमस्कूलिंगचा लाभ घेतात. आपल्याकडे हे करावं, आपल्या घरातूनच ह्याची सुरुवात करावी, असं कसं तुला वाटलं? कसं आहे ना की थोडंफार वाचनात असं आलं होतं की आपल्याकडे जसं पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होत्या की जिकडे मुलं शिकत होती त्या एका सेटअपमध्ये, पण होम स्कूलिंग जे आहे ना, ही थोडी कल्पना, खरं तर त्यासाठी मला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. शाळेमध्ये असताना एक गोष्ट वाचली होती, ती म्हणजे टोटो चॅनची. तर टोटो चॅन तेव्हा म्हणते की शाळा कशी असावी की जिकडे मी असं काहीसं करू शकेन, तसं काहीसं करू शकेन, फिरू शकेन. सो बेसिकली ही जी कल्पनेतली तिची जी शाळा होती ती मला खूपच मला आवडायची. आणि मग त्यानंतर मी स्वतः माझं 12वी नंतर मला भाषेमध्ये शिक्षण घ्यायचं होतं. त्या कारणामुळे मी डिस्टन्स एज्युकेशन केलं होतं. 12वी नंतर फर्स्ट इयर पासून ग्रॅज्युएशन पर्यंत मुंबई युनिव्हर्सिटीतनं. बरं, हे सगळं करत असताना मी कुठेतरी एकदा पुस्तकात वाचलं होतं की अमेरिकेमध्ये एका मुलांनी रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलं होतं की एका मुलांनी होमस्कूलिंग केलं होतं आणि त्यांनी कसं लवकर लहान वयामध्ये तो त्याचं शिक्षण पूर्ण करू शकला वगैरे वगैरे. बरं, हे सगळं वाचलं होतं मी. तोतोचानची पण गोष्ट वाचली होती, कल्पनेतली शाळाही होती, डिस्टन्स एज्युकेशन मी स्वतः केलं होतं. मग माझं लग्न होतं, मुलगा होतो आणि त्यानंतर मी विसरून जाते की असं मी काहीसं ठरवलेलं. मीही त्याच रॅट रेसमध्ये लागले की चला कोणती शाळा निवडायची आहे, ही शाळा का ती शाळा, ह्या सगळ्या रेसमध्ये लागले होते. आणि मग एक दिवस म्हटलं की अरे काय करतोय आपण, काय विचार करायचा होता. मला जर खरंच माझ्या मुलाला कस्टमाइज्ड एज्युकेशन जे म्हणतो आपण की मुलांच्या कलेनी शिकवणं किंवा शिक्षण त्या मुलांनी त्याच्या आवडीनुसार घेणं, हे जर आपण म्हणत असू, हे कसं मग शक्य होईल. मग तिकडनं तो एक वेगळा अभ्यास सुरू झाला, तो म्हणजे की होमस्कूलिंग भारतामध्ये कसं काय करता येतं. अर्थात मग मी इतर होमस्कूलर्सना भेटले, त्यांनी मला तेव्हा मार्गदर्शन छान केलं आणि मग हा निर्णय घेतला गेला. बरं, हा निर्णय काही माझा एकटीचा नव्हता, हा आमचा कुटुंबाचा होता. त्यामुळे मी, माझा नवरा, माझा मुलगा हे सगळे मिळून आम्ही एका पेजवर असणं प्रचंड गरजेचं होतं. अगदी बरोबर. होमस्कूलिंग म्हणजे घरातच तू तुझ्या मुलाला तू स्वतःच शिकवतेस, बरोबर आहे. पण हे सगळं करत असताना पण मुलगा तयार झाला, कारण मला वाटतं की तो सुरुवातीला ज्युनियर केजी मध्ये शाळेमध्ये जायचा. मग ज्युनियर केजी मधून तू त्याला म्हणजे शाळेतून मग परत
घरी शिकवण्याची सुरुवात केली. पुन्हा त्याला तू पहिलीमध्ये शाळेमध्ये तो गेला. करेक्ट. पहिलीच्या नंतर परत तू त्याला होमस्कूलिंग पण हे असं का झालं म्हणजे केलं तेही सांगते की ज्युनियर केजी पर्यंत तो शाळेत गेला, म्हणजे बालवाडीत आणि प्ले ग्रुप वगैरे जे आपण म्हणतो ते सगळं त्यांनी केलं. आणि मग अर्ध ज्युनियर केजी जेव्हा चालू होतं तेव्हा मग आम्ही निर्णय घेतला की नाही, आपण त्याला होमस्कूल करूया. मात्र वी वॉन्टेड टू डू इट ऑन ट्रायल बेसिस, की कसं हे कितपत आपल्यालाही झेपतंय. कारण टू टेल यू फ्रँकली, मी असं ओपनली सगळ्यांना नाही सांगू शकत की चला चला शाळेतनं काढून घ्या आणि होमस्कूलिंग करा. होमस्कूलिंग करणं हे एक तुमचं कुटुंबाचा हा संपूर्ण एक निर्णय असतो आणि तो घेण्यासाठी तुमचं मुलंही त्यासाठी तयार आहे का हाही विचार करणं गरजेचं आहे. तर मग आम्ही त्याला ज्युनियर केजी मध्ये काढलं शाळेतनं, मग त्याला होमस्कूल केलं आणि मग त्याला पुन्हा शाळेत घातलं होतं. ह्या वेळेला मात्र तो आम्हाला म्हणाला, आई आपली शाळा बेटर आहे, मला होमस्कूलच कर. अरे वा. मात्र अशा वेळेला आम्ही, म्हणजे मी आणि माझ्या नवऱ्याने त्याला मुद्दामून उलटे प्रश्न घातले. हो का, तुला का आता होमस्कूल करायचंय? हा तसंही ना आम्हाला शाळा आवडतच नाही, तसंही ना तुझी टीचर काही चांगली नाही. तर तू लगेच म्हणाला, हा असं का म्हणतेस, मला माझी टीचर खूप आवडते, माझ्या टीचरचा मी फेवरेट आहे. म्हटलं मग असं आहे, मग तुला का होमस्कूल करायचंय? सो त्याला अर्थात तेवढी छानपणे उत्तर नाही कदाचित सांगता आलं, पण त्याला सांगायचं असं होतं की म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी मग विम्पी किड वाचू शकतो, मला पाहिजे तेव्हा मी चित्र काढू शकतो, मला पाहिजे तेव्हा मी गणित सोडवू शकतो. बरं, जो धडा पाहिजे तो तेव्हा वाचू शकतो. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं ते कस्टमाइज्ड एज्युकेशन. म्हणजे काय, तर मी तुम्हाला एक अगदी सोप्या वाक्यात सांगते. आपण उदाहरणार्थ एखाद्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटला गेलो किंवा पिझ्झा खायला गेलो किंवा आईस्क्रीम खायला गेलो. मला सांगा आपण किती तपशिलात शिरतो. मला तो वॉफल कोनच पाहिजे, चॉकलेट डिप पाहिजे, वरती स्प्रिंकल पाहिजे, चॉकलेट आईस्क्रीम, मिंट आईस्क्रीम, डोसा कसा पाहिजे, मसाला डोसा पाहिजे, मैसूर मसाला, रवा मसाला डोसा वगैरे वगैरे, इडली कुठे, सांबार बाजूला, एवढे विचार करतो. मात्र शिक्षण घेताना आपण कुठलाच विचार करत नाही. ते मात्र आपण कॉपी पेस्ट मेथड करतो. अच्छा, बाजूचा त्या शाळेत जातोय का, मी ऐकलंय खूप छान आहे, चला ती शाळा करूया. पण बाजूचा तोच डोसा खात असेल तर आपण खायला जात नाही. आपण मात्र तिथे आपल्या आवडीनिवडीचा खूप विचार करतो. टेलरकडे जाऊन आपण ड्रेस शिवून घेताना आपण विचार करतो की बरं माझा हा बरोबर हात झालाय न, किती बारीक सारीक विचार करतो. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण कॉपी पेस्ट मेथड वापरतो. तो न करता आपण आपल्या मुलांच्या कलेकलेनी, आपण माहिती पूर्वी असं आजी आजोबा वगैरे म्हणतात की हरकत नाही, नाही केलं तर हरकत नाही, कलेकलेनी घे. व्हॉट इज कलेकलेनी घे? कलेकलेनी घे म्हणजे मुलाच्या आवडीनुसार घे, त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्या पद्धतीने घे. हेच होमस्कूलिंग आहे, बाकी काही नाही. पण मग तुझ्या मुलाने जेव्हा तुम्हाला सांगितलं की मला होमस्कूलिंगच करायचं आहे, तुमच्यासाठी खूप हा एक जॉयफुल असा मुवमेंट असेल ना? असं आहे, आपण मी स्वतःच म्हणते. पण मला वाटतं की त्याला होमस्कूलिंग करताना एकतरी पालक त्याच्यासोबत असतोच. पालकच त्याला शिकवतो आहे असे. म्हणजे तुला तुझी जॉब वगैरे काय जे काही काम करत असेल प्रोफेशनल, ते सोडून तुला 100% मुलाबरोबर घरात राहून. कसं झालं ना माझ्या बाबतीत की मी माझं काम हे खूप फ्लेक्सिबल आहे आणि मी फ्रीलान्सर असल्या कारणाने माझ्या कामाच्या वेळा मी खूप ऍडजस्ट करू शकले. पण जर तसं तुम्ही करू नसाल शकत तर यू शुड ऑलवेज कीप दिस इन माइंड. अर्थात एकाला तर कमवायला पाहिजे, बरोबर, नाहीतर हे सगळं शक्य होणार नाही. पण दुसऱ्या पालकाला मग तो अधिकाधिक वेळ कसा देता येईल मुलांना. कारण शेवटी होमस्कूलिंग करून तुम्ही परत 1760 क्लासेस लावणार असाल तर इट विल किल द होल पर्पज. बरोबर आहे. सो हा एक विचार करणं गरजेचं आहे. माझ्या बाबतीमध्ये थोडं माझं फ्रीलान्सिंग फील्ड, मी फ्रीलान्सर, त्याच्यामुळे फ्लेक्सिबिलिटी होती. मग त्याला कधी कधी कुठलं तरी काम देऊन मी माझं काही काम करणं हेही शक्य व्हायचं. आणि मुळात म्हणजे आमचा होमस्कूलिंगचा दिवस कसा होता माहितीये का? सकाळच्या वेळेमध्ये आम्ही अभ्यास म्हणजे पुस्तकातनं जे काय थोडं करायचंय ते तेव्हा करायचं. सिलेबस तू हेच म्हणजे सगळं हेच यूज करायचे जे आपलं महाराष्ट्र बोर्ड? नाही, मी सगळं मिक्स करायचे. कारण आता होमस्कूलिंग मध्ये, बरं मी एकदम खरं सांगू का, सुरुवातीला ना मी सगळी टेक्स्ट बुक्स आणली आणि ना शाळेसारखं टाइम टेबल बनवलं. 8 वाजता मॅथ्स, 9 o'clock इंग्लिश, 10 o'clock सायन्स. आणि नंतर म्हटलं अरे आपण काय करतोय, दुसरी शाळा तयार केली आहे. मग सगळी टेक्स्ट बुक्स बाजूला ठेवले आणि मग जसं
दिवस असेल तशा पद्धतीने ते म्हणजे आज जर खूप पाऊस पडतोय तर मग चल आपण आज पाऊस मोजूया, कसं पाऊस मोजत असेल वेधशाळा हे फाइंड आउट करूया पासून ते आज जर चित्र काढण्याचा वेळ म्हणजे मूड आहे तर मग चल आपण चौपाटीवर जाऊ, कॅनव्हास घेऊन जाऊ आणि चल पेंटिंग करू तिकडे बसून, किंवा नेहरू सायन्स सेंटरला जाणं एक्सपेरिमेंट करायला, किंवा प्लॅनेटेरियमला जाणं, किताबखान्याला जाऊन पुस्तकं वाचत बसणं. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या पोस्ट लंच असायच्या. आणि संध्याकाळी भरपूर खेळायचं, कारण त्याला असं तो टेनिस खेळतो, स्विमिंग करतो, तर आम्हाला खेळायला पुष्कळ वेळ मिळायचा. तर हे आम्हाला फायदे भरपूर मिळाले होमस्कूलिंगमधनं. आणि बरं, सुट्टीसाठीच आम्हाला थांबावं नाही लागायचं, तर कुठल्या तरी गोष्टीसाठी आम्हाला काहीतरी करायचंय की चला आज कुठे तर पुण्याला जाऊया, उद्या कुठे तर महाबळेश्वरला जाऊ, नाहीतर अगदी स्नॉर्कलिंग करायला मेक्सिकोलाही जाऊन आलो. सो असं सगळं काही आम्ही केलेलं आहे होमस्कूलिंग. छान. म्हणजे तुझं जे होमस्कूलिंग आहे, तुझा जो हा पॅटर्न आहे होमस्कूलिंगचा, हा म्हणजे मुलांना आवडणारच पॅटर्न आहे. त्यांच्या सवडीप्रमाणे, त्यांच्या कलेप्रमाणे तू त्याच्याकडनं अभ्यास घेत राहिली. मला एक विचारायचंय, आता आपण मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली तर खरं काही कळत नाही, कारण सगळं बदललेलं आहे. असं अशा वेळी मग आधी तुला स्वतःला त्याचा अभ्यास करावा लागला? हो, आणि माझं तर म्हणजे लँग्वेज बॅकग्राऊंड आहे. 10वी नंतर गणिताचा काहीही संबंधच नव्हता माझा. आणि मी 10वी पर्यंतही फार काही अशी 100% मिळवणारे वगैरे विद्यार्थी अजिबातच नव्हते, आणि गणित तर माझं खूप कच्चं होतं. मात्र होमस्कूलिंग करायचा निर्णय म्हणजे करायचं तर वाटत होतं, मग भीती वाटायची, अरे बापरे कसं काय शिकवणार. मात्र त्यावेळेला ना खान अकॅडमी रिसोर्सचा खूप आम्हाला फायदा झाला, कारण ते ऑनलाईन फ्री रिसोर्स आहे आणि त्यामधनं आम्हाला सगळे विषय शिकता यायचे. सो मी त्यामधनं काही गोष्टी शिकून घेतल्या. माझा नवरा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, त्याच्याकडनं शिकून घ्यायचे आणि मग माझ्या मुलाला शिकवायचे, असंही करायचे. काही गोष्टी मी आणि माझा मुलगा एकत्र मिळून आम्ही शिकत होतो. सो या सगळे भाग होते. क्लास लावला नाही का, तर हो लावला. जेव्हा 10वीची परीक्षा द्यायचा निर्णय घेतला गेला तेव्हा क्लास लावला, कारण अर्थातच हॅव्हिंग नॉलेज इज वन थिंग, पण आन्सरिंग बोर्ड पेपर, कारण प्रत्येक बोर्ड पेपरचा अमुक एका पद्धतीने पॅटर्न असतो की तिथे उत्तर कसं अपेक्षित आहे, कसं नेमका निबंध अपेक्षित आहे, आणि हे त्या शिक्षकाला त्या एक्सपर्टलाच माहिती असतं. त्यामुळे अर्थातच तेव्हा आम्ही तो क्लास लावला, म्हणजे ती टीचर त्याला ते ट्रेन करेल परीक्षा देण्याकरता, तेवढंच. मात्र नंतर तोपर्यंत आम्ही मस्त. बरं, मला ना अजून एक असं विचारावं, असं खूप मला अशी उत्सुकता आली आता तुझ्या बोलण्यातून, की अगं मग मुलगा पास झालाय कसं कळायचं तुला? मी तूच त्याला पास करायची का आई म्हणून? कारण शाळेमध्ये रिझल्ट म्हणजे मुलांना एवढं टेन्शन नव्हतं, जेव्हा पालकांच्या पोटात गोळा असतो. तुमची तर म्हणजे मजा, म्हणजे कसं काय होते, तू ते कसं त्याला पास करत आली असते? पहिली आमच्याकडे परीक्षाच नव्हती. म्हणून मी विचारलं की मग तो क्रायटेरिया तू कसा ठेवलास की आता माझं मूल पहिलीचा अभ्यास करून झालेलं आहे, आता ते दुसरीमध्ये जाण्याच्या योग्य झालेलं आहे, त्याचा काही कालावधी आहे का? जसं आमचं 1 वर्षाची शाळा असते तसं तुझी शाळा ही होम स्कूलिंग ही म्हणजे याचा रिझल्ट केव्हा लागतो? आमचा रिझल्ट डायरेक्ट 10वीचा लागला. 10वीची परीक्षा दिली तोच रिझल्ट लागला. कसं आहे ना की एखाद्या विषयामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ गणितामध्ये तो 5वीचं करत असेल तर तो फिजिक्समध्ये 2रीचं करत होता, EVS मध्ये 4थीचं करत होता, हिस्ट्रीमध्ये 8वीचं करत होता, ऍडव्हान्स. हा, सो कसं आहे ना की मूल शेवटी जिथे आपला त्याचा कल आहे त्या पद्धतीने ते वाचत जातं, ते शिकत जातं. आणि मग जो जिथे स्पीड आहे तो आपण थांबवण्यात काय अर्थ आहे की ओके आता हा पोर्शन इथे आटपलेला आहे, त्यामुळे तू आता 5वीचं नाही वाचू शकत, आता इथे न्यूटन पर्यंतच करायचं, आईन्स्टाईन नंतर येणार, असं काहीच नव्हतं आमच्या ओपन स्कूलिंग. त्यामुळे एक्झॅक्टली, त्यामुळे तो जे पाहिजे तसं आमचं. त्यामुळे परीक्षा घेणं ही त्या विषयापुरतं की त्याला कितपत येतंय हे जाणून घेणं. आणि खरं सांगू ना तर आपण जर नीट विचार केला तर प्रत्येक पालकांना माहिती असतं की आपलं मूल काय लेवल आहे, कुठे आहे, कसं त्याचं शिक्षण. हे बघ, आपल्याला जेव्हा परीक्षेचा पेपर येतो, मार्क येतात, रिझल्ट येतो, तेव्हा प्रत्येक पालक म्हणतो ना की त्याला मार्क कमी पडले पण त्याला ना खरं खूप येतं.
हे का म्हणू शकतो बरोबर. पालक आपल्याला तेवढा confidently? विश्वास असतो. कारण विश्वास असतो, पालकाला माहिती असतं की ओके कदाचित त्यांनी सिली मिस्टेक केलेली आहे म्हणून मार्क गेलेत किंवा स्पेलिंग मिस्टेक केली आहे म्हणून मार्क गेलेत, पण नाहीतर ना त्याला खूप हे ज्ञान आहे, त्याला हे माहिती आहे, त्याचं हे चुकलेलं नसेल. सो होमस्कूलिंग मध्ये तेच होतं, तो एक आम्हाला फ्रीडम होता. आणि 10वीची मात्र परीक्षा द्यायची याची थोडी त्याला अंदाज हवा की परीक्षा कशी दिली जाते, क्लासरूम मध्ये जाऊन तुम्ही एक्झाम हॉल वेगळं. कसा असतो. तर त्यासाठी आम्ही थोड्या ऑलिम्पियाड्स वगैरे दिल्या होत्या, म्हणजे त्याला एक अंदाज येईल की काय बाबा कसं परीक्षा असते, कशी परीक्षेचं तयारी असते ह्यासाठी. सगळ्यात अगदी महत्वाचा असा प्रश्न आहे माझा एक तुला, की मुलं सहसा ना घरी अभ्यास करत नाही आणि आईकडे तर मुळीच बसत नाही, कारण आईकडे मग लाडाकोडाने सगळं माफ केलं जातं, ठीक आहे आता नाही नंतर कर. वडिलांकडे मात्र छडी घेऊन बसले तरी पण ते काम होतं. अशा वेळी तू पूर्णपणे 10वीने नेटाने मुलाला शिकवलेलं आहे, अगदी छानपैकी पर्सेंटेज मध्ये तुझा मुलगा पास होणार 11वी मध्ये आहे. हा चॅलेंजिंग प्रवास आई म्हणून कसा राहिला तुझा? प्रचंड कठीण. आमच्याकडे उलटा रोल होता, आई स्ट्रिक्ट आहे, बाबा फारच गोड आहेत. पण गंमत अशी आहे की अभ्यास करताना अर्थातच म्हणजे होमस्कूलिंग मध्ये तो एक प्रश्न असतो की तुम्ही आई असता, तुम्ही प्रिन्सिपल असता, तुम्हीच करिक्युलम क्युरेटर, पिऊन, हे दोन्ही रोल म्हणजे दोन्ही रोल कसे काय, म्हणजे पालक म्हणून असं विचारते मी तुला की एकदा शिक्षिकेच्या रोलमध्ये आणि लगेच म्हणजे किचन मधून बाहेर आलीस की तू हॉलमध्ये तो बसला असेल बिचारा अभ्यास कर की तू टीचर व्हायचीस. हे दोन्ही रोल कसे सांभाळलेस बाई तू? कसं आहे ना की मी जर किचन मध्ये आहे तर आमची किचन मध्ये ही केमिस्ट्री लॅब होती, सो आम्ही दोघंही मिळून काहीतरी करत असायचो. जर आता अभ्यास करतो आहोत तर तो अभ्यास म्हणूनच त्या मोडमध्ये आहोत, त्यामुळे तो तसा व्हायचा. आणि कुठेतरी तो रोल चेंज होतच नव्हता मला असं वाटतं, कारण आम्ही एकत्रितपणेच शिकवतोय एकमेकांना. कधी कधी तो मला काही गोष्टी शिकवायच्या, कारण खरं तर आपण विचार केल्यानंतर मुलांकडे बरंच काही शिकवायला असतं माहितीये का आपल्यासाठी. आपल्यालाही ते खूप नवीन असतं. आज टेक्नॉलॉजी म्हटली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नसतात आणि ती मुलं आपल्याला पटपट शिकवतात. सो या सगळ्या गोष्टी होत होत्या. अर्थात हा रोल सांभाळताना इतरांची, घरातल्यांचीही मदत यामध्ये खूप गरजेची असते आणि ते सगळं असल्या कारणाने आम्हाला खूप हे बऱ्यापैकी सोपं गेलं, नाहीतर थोडंसं अवघड जाऊ शकतं. हे तू त्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण दिलंस? प्रॅक्टिकल आमचं हँड्स ऑन लर्निंगच होतं. जर दही आपण लावतो किंवा डोस्याचं बॅटर जेव्हा आपण रात्री फर्मेंट करतो तेव्हा त्यामध्ये फर्मेंटेशन ही प्रोसेस काय आहे, ही केमिस्ट्री आहे किचन मध्ये. तू त्याला ती प्रत्यक्ष दाखवायचे आणि मग आता त्याच्या मागे कर. किंवा आपली टूथपेस्ट आहे किंवा शॅम्पू आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या मागे आपण बारीक अक्षरामध्ये बघितलं तर त्याचे केमिकल कंपोनंट्स लिहिलेले असतात. मग ते आम्ही काढून सांगायचं की जा आता तू ते गुगल कर, फाइंड कर की हे काय आहे. किंवा क्रोसिन आहे, औषधं आहेत, पॅरासिटामॉल आहे, तर ही औषधं काय आहेत, मग ह्याच्या मागे जे बारीक अक्षरात लिहिलेलं आहे ते नेमकं काय लिहिलेलं आहे, त्या औषधांचा काय असर होतो, काय फरक पडतो. तर हे सगळं शिक्षणच आहे. तू त्याच्या टेस्ट वगैरे कधी घ्यायची? मोजक्या अशा घेतल्या जायच्या, त्या जास्ती ओरल असायच्या, कारण आपल्याला बोलण्यातनं बऱ्याच गोष्टी कळून हवं तेव्हा मुलांना येत आहेत. टाइम टेबल नसल्यामुळे हवं तेव्हा शाळा, कुठलाही त्याच्या ह्याच्याप्रमाणे कधी म्हणजे त्याला थोडंसं मूड बघून किंवा कधी अभ्यासाची कुठली योग्य वेळ आहे ही बघून तू त्याप्रमाणे त्याचे विषय सुद्धा हे केलेस. असं शाळेमधल्यासारखं अजिबात टाइम टेबल किती कुठे असं म्हणलं तसं की खूप आधी एकदम सुरुवात करताना मी केलं होतं आणि मग नंतर तो एक असा वेकअप कॉल होता की काय करते मी होमस्कूलिंग मध्ये. पण आता तुझ्याकडे होमस्कूलिंगची कम्युनिटी पण आहे आमची आहे. आता किती जण आहेत म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये? आमच्याकडे आमचा एक होमस्कूलर्स इंडिया असा ग्रुप आहे आणि वेगवेगळ्या स्टेट मधल्या, वेगवेगळ्या सिटीज मधले बरेच जण आहेत. मुंबईच असं म्हटलं तर अबाउट 300 पेरेंट्स आहेत, जे म्हणजे खरं तर आमच्या फेसबुक कम्युनिटीवरती खूप आहेत, म्हणजे 22-25 हजार वगैरे काहीतरी तो आकडा गेलेला आहे. हो, पण अर्थात फेसबुक ग्रुपवरचं प्रत्येक वेळेला तुम्हाला कळत नाही की ते जेन्युइन होमस्कूलर्स आहेत का नाही आहेत वगैरे. पण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे होमस्कूलिंग कम्युनिटी जी आहे बनवलेली,
ती जी आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये 300-350 लोक, मुलं, पालक आहेत. शिकवण्याचा जो पॅटर्न असतो, तर तुम्ही सगळ्या होमस्कूलिंग कम्युनिटीमध्ये आहात, प्रत्येक पालकाचा एकेकाला वेगवेगळा पॅटर्न असू शकतो, प्रत्येकाचं वेगळं पॅटर्न, आणि बोर्ड कुठलं निवडायचंय तोही फ्रीडम आहे. सो होमस्कूलिंग करताना शेवटी तुम्हाला 10वीची परीक्षा, म्हणजे तुम्हाला एक सर्टिफिकेट तर गरजेचंच आहे 10वीचं पुढे तुमच्या शिक्षणासाठी. सो तुम्ही NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्थापित केलेलं आहे, त्याद्वारे करू शकता. SSC बोर्डातनं करू शकता फॉर्म 17 भरून, किंवा म्हणजे आपलं स्टेट बोर्ड, किंवा तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे IGCSE म्हणजे केम्ब्रिज बोर्डातनं तुम्ही होमस्कूलिंग ॲज अ प्रायव्हेट कॅन्डिडेट करू शकता. हे 3 पर्याय आहेत. मला वाटतं तुझ्या मुलांनी केम्ब्रिज मधून. माझ्या मुलाने, बरोबर आहे, माझ्या मुलाने केम्ब्रिज बोर्डातनं केलं, आणि त्याने 10वी 12व्या वर्षी दिली होती. आणि 10वी 12व्या वर्षी दिली म्हणजे खूपच लवकर, अगदी लवकर, वयाच्या मनाने लवकर तो 10वी हे झालाय. हो. त्यांना मग 10वी 12व्या वर्षी त्यांनी 10वी दिली. ऍडमिशन घेताना काही मग इश्यू एज? हो, एजचं थोडं, आणि आम्ही 1 वर्ष गॅप इयर घेतलं, कारण आम्हालाही कुठेतरी तो एक थोडंसं मॅच्युरिटी आपण जी म्हणतो तीही गरजेचं असतं. करेक्ट. आणि आता तो 14व्या वर्षी कॉलेजमध्ये जातो. छान. म्हणजे तुझ्या बोलण्यात एवढं नक्की कळालंय मला की मुलं खूप हुशार असतात, त्यामुळे आपण त्यांना म्हणजे 1-1 वर्ष शाळांमध्ये टाकून अजून ती, कारण तू 12व्या वर्षी तुझा मुलगा 10वी झाला. नाही, आणि कसं आहे ना, प्रत्येकाची हुशारी ही वेगळ्या एखाद्या गोष्टीत असते. प्रत्येक मूल ते त्याचं जे गिफ्ट आहे ते एका वेगवेगळ्या वेळेला उघडत असतो, अनरॅप करत असतो, आणि आय थिंक सो दॅट इज नीडेड. बरोबर आहे. आजच्या काळामधली शाळा ज्या आहेत, आताची जी शाळा पद्धती आहे म्हणा, किंवा शिक्षण पद्धती आहे असं, तर ती बघितल्यावरती तुला असं वाटतं की माझा खूप छान निर्णय होता की माझ्या मुलाला मी होमस्कूलिंग दिलं? डेफिनेटली. देर आर नो रिग्रेट्स, आणि इनफॅक्ट आमची जर्नी खूपच छान होती, आणि आमची होमस्कूलिंग कम्युनिटी पण फार सुंदर होती. गंमत सांगते तुम्हाला, कोविडमध्ये ना असे खूप अचानक फोन कॉल यायला लागले की आम्हाला पण होमस्कूल करायचंय वगैरे, पण आम्ही लिटरली सांगायचो की असं तुम्ही डायरेक्ट नाही शाळेतनं काढून होमस्कूल करू शकत, त्यासाठी तुम्हाला प्रोसेस आहे, तुम्ही ॲज अ फॅमिली यू हॅव टू डिसाईड दॅट, आणि तुम्ही तुमचा एक होमवर्कही करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या कोविडच्या काळामध्ये ना ही सगळी होमस्कूलिंगची मुलं आहेत ना, ती ऑनलाईन येऊन एकमेकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचे. कोणी चित्रकलेत हुशार आहे तर तो मुलगा स्केचिंग शिकवायचा, कोणी गिटार शिकवायचं, कोणी रुबिक्स क्यूब, सगळं एक्सचेंज होत होतं. आणि तेव्हा कुठेतरी असं वाटलं की जे आम्हाला प्रश्न विचारले जायचे ना की मुलं सोशलाइज कुठे करतील, मुलं इथे ऑनलाईनही सोशलाइज करत होती. मी खरं तर तुझ्याकडे ह्याच प्रश्नावरती आले होते की आपल्याकडे कसं असतं की लहान म्हणजे मूल घरामध्ये आलं की आणखी जरा ते वयात आलं, म्हणजे अगदी थोडकं म्हणजे 5 वर्षाचं झालं की मला लगेच सुरू होतं, अगदी 1.5-2 वर्षाचं सुरू होतं, प्ले ग्रुप मध्ये टाका, हे टाका, म्हणजे मुलात मूल वाढतं, मुलात मूल शहाणं होतं, मुलात मूल लवकर बोलायला लागतं, आणि म्हणून शाळा हे माध्यम असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तर तशा पद्धतीने हे तुझ्याकडे काही मॅटर केलं का या गोष्टींनी? कसं आहे ना की मुलं माझ्या मते आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढत असतात, त्यामुळे प्रत्येक वेळेला तो एक वर्गच नाही लागत की जिथे मूल शिकत असतं. पण आता जसं मुलं खेळायला जातात, मग ते भले पार्कात जावोत, गार्डनमध्ये जावोत, चौपाटीवर जावोत, की अजून कुठल्या तरी कोचिंगला जावोत, म्हणजे फुटबॉल असो किंवा स्विमिंग असो इत्यादी कुठल्याही स्पोर्टला जावोत, मुलं तिथे जाऊन तिथे मैत्री करतात, त्यांच्या आवडीनुसार ठरवतात की ओके कोण माझे मित्र आहेत, कसे माझे मित्र आहेत, आणि काय सिलेक्ट करतात, आणि दे आर व्हेरी गुड ॲट इट. ट्रस्ट मी. कधी कधी तर त्यांच्या वयाचेच नाही तर त्यांच्या वयाहून खूप मोठे मित्रमैत्रिणी असतात, त्यांना तसंही आवडतं, म्हणजे मुलं त्यांचे सिलेक्ट करतात. सो सोशलायझेशनची भीती, म्हणजे मला असं कुठेतरी नेहमी वाटतं की आपण भारतात राहतो, आपली लोकसंख्या एवढी आहे, कधी कधी आपल्याला माणसांचा ओव्हरडोस होतो. आपण अगदी असं पोलंड सारख्या वगैरे देशात राहत असतो तर कदाचित हा प्रश्न पडला असता, तर ठीक आहे की बाबा कसं काय करणार सोशलाइज, कारण इकडे तर आपल्याला असं हाकेच्या अंतरावर सगळी माणसं. त्यामुळे
आपल्याला माझ्या मते ही चिंता करण्याची अजिबात आवश्यकता म्हणजे नाहीये. बाबा होम स्किलिंग मध्ये म्हणजे असतं ना की आता शाळेतच जात नाही, हो, मग कसं म्हणजे मुलांमध्ये राहायचं कसं शिकणार, हा प्रश्न असतो पालकांना. पण पण आय थिंक तो होतो solve आर इनबिल्ट विथ इट. तू ते सोशल त्याचं जे कनेक्शन होतं ते आहे तसंच आणि ठेवलंस त्याच्यात. नशिबाने आमचं कसं आहे की होमस्कूलिंग कम्युनिटी पण इतकी छान आहे की आम्ही पण असं आठवड्यातनं एकदा गेट भेटायचो. टुगेदर वगैरे होत असते. हा, आणि मग वेगवेगळं मी जसं म्हटलं तसं कोविडमध्ये ऑनलाईन होत होतं, पण कोविडच्या अगोदर तर नुसतंच भेटणं आणि मग वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये भाग घेणं. बरेच जण मला हाही एक प्रश्न विचारायचे की मग आमचं कसं शाळेमध्ये स्पोर्ट्स डे असतो, गॅदरिंग असतं, मग ते कसं मुलं करणार. तर इनफॅक्ट ह्या मुलांनी आम्ही सायन्स फेअर्समध्ये, कॉम्पिटिशन्समध्येही भाग पार्टिसिपेट घेतला अरे वा. ॲज अ होम स्कूलिंग कम्युनिटी. आणि म्हणजे इनफॅक्ट 2019ची गोष्ट आहे. 2019 डिसेंबरला होमस्कूलर्सनी तर आमच्या ग्रुपनी VJTI स्कूल कप मध्ये भाग घेऊन पहिलं बक्षीसही मिळवलं होतं. सो हे सगळं जे आहे हेही शक्य आहे होमस्कूलिंग मधनं. असं नाहीये की तुम्हाला मग ते करायला नाही मिळणार किंवा त्या गोष्टींपासून वंचित राहील. इनफॅक्ट आम्ही तर टेडेड क्लब बनवला होता आणि त्या टेडेड क्लब मधनं 9 होमस्कूलर्स अक्रॉस इंडिया त्यांनी पार्टिसिपेट करून टेडेड टॉक्स दिले. अरे वा, ग्रेट. मला एक तुला असं विचारायचंय की आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यावरती आपण आता बोलतच आहोत की शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणारी मुलं होम आणि होम स्कूलर याच्यात तसा काही फारसा फरक नसतो, अजिबात नाही. फक्त त्यांच्यामध्ये प्रॅक्टिकली आपण होम स्कूलिंग असल्यामुळे प्रॅक्टिकली नॉलेजवरती आपण जास्त भर देतो वगैरे असं. पण आज शाळा या मुलांसाठी सुरक्षित नाहीत बऱ्यापैकी. म्हणजे काही घटना घडल्या, जशी बदलापूरची घटना होती वगैरे, त्यानंतर पालक फार घाबरले होते. जवळजवळ महिना दीड महिना त्यांनी मुलांना शाळेतच पाठवलं नव्हतं. बरोबर. या बॅकग्राऊंडवरती, या पार्श्वभूमीवर तुला असं वाटतं की आता तू वेळ आलेली आहे की पालकांनी, विशेषतः म्हणजे मुली काय, आता तर मुलं देखील सुरक्षित नाहीये, तर पालकांनी देखील हा होम स्किलिंगचा विचार करायला हवा. मुलं सेफ आहे, राहू शकतात. कसं आहे ना की आज म्हणजे तुम्ही कितपत आणि कुठे सुरक्षित आहात ही गॅरंटी आपण कुठेच नाही घेऊ शकत. म्हणजे आपण एक बसमधनं जरी जाताना पण काही गोष्टी होऊ शकतात, रस्त्यातनं चालतानाही बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कुठे काय ही सुरक्षितता आहे तो एकच मुद्दा असू नाही शकत की तुम्ही होमस्कूलिंग करायचा निर्णय घेता. बरं, आता कोविडच्या नंतर अजून अशा गोष्टी झालेल्या आहेत, ते म्हणजे की आता ऑनलाईन स्कूल्सही तयार झालेल्या आहेत. तर काही काही पालक तो पर्याय निवडतात रादर दॅन होमस्कूलिंग, की जिथे तुम्हाला शाळेत नाही जावं लागत, म्हणजे वॉलवाल्या शाळेत नाही जावं लागत फिजिकली, पण व्हर्च्युअली तुम्ही शाळा अटेंड करता आणि त्या वर्षाच्या अखेरीस ती परीक्षा देता. सो असंही आता पर्याय उपलब्ध. म्हणजे होम स्कूलिंगला दुसरा पर्याय व्हर्च्युअल ऑनलाईन स्कूलिंग, व्हर्च्युअल स्कूलिंग नवीन आलेत. हायब्रिड स्कूल्स आलेले आहेत. थोडे दिवस शाळेत जा, थोडे दिवस ऑनलाईन करा. सो हे नवीन पर्याय येत आहेत. आय थिंक सो जग जसं बदलत आहे आपण तसं अडॅप्ट होणं गरजेचं आहे. मात्र हे सगळं करताना आपण पूर्णपणे नीट असा विचार केला पाहिजे की हे माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला कितपत सूट होत आहे, कितपत आम्हाला आपल्याला झेपणार आहे, आणि मग हा निर्णय घेणं गरजेचं आहे. शाळेमध्ये मुलांना आपण जेव्हा टाकतो, आता तर लाखाच्या वरतीच फीज असतात, चांगला ब्रँडेड शाळा म्हटल्यास तर तो खर्च जास्त असतो की होमस्कूलिंग? कसं आहे ना, होमस्कूलिंग कस्टमाइज्ड एज्युकेशन आहे. सो तुम्ही ठरवाल ते तुमचं बजेट तुम्ही तुमच्या शाळेसाठी वापरू शकता. सो तुम्हाला जितकी महागडी शाळा पाहिजे तितकी तुमची महागडी होमस्कूल होऊ शकते, किंवा जितकी स्वस्त हवी तितकी स्वस्त होमस्कूल होऊ शकते. खूप छान. मला वाटतं आपण खूप छान गप्पा मारतोय अमृताशी, आणि तू बऱ्याच पैकी म्हणजे पालकांच्या मनात पडणारे जेवढे प्रश्न आहेत त्याची खूप छान उत्तरं दिलेली आहेत. अगदी जाता छोटासा एक प्रश्न, 22 भाषा शिकलीस तू, कसं काय पेललंस एवढं शिवधनुष्य? म्हणजे 22 भाषा हा अगदी छोटासा एक प्रश्न आहे माझा. नक्की नक्की. त्याच्याबद्दल काय सांगशील, आणि काय म्हणजे शिकण्याचा उद्देश काय? कसं आहे ना की माझा भाषेकडे कल होता, आणि भाषा शिकायच्या ठरल्यावरती 1-2 भाषा शिकत गेले. मग पुढे पुढे 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्या, अशा करत भाषा वाढत गेल्या माझ्या शिकताना. आणि आय एम वन ऑफ द लकी पीपल हू से दॅट पॅशन अँड प्रोफेशन इज सेम. माझं पॅशन आणि माझं प्रोफेशन
हे लँग्वेजेसच आहे, भाषा आहे, करिअर काउन्सिलिंग, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात शिकवणं, विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि शिक्षकांना की भाषा आणि भाषाच नाही तर बेसिकली तुम्ही शिकवताना कसं मुलांना अजून सोपं करून शिकवता येईल या सगळ्यावरचं माझं काम आहे. आणि म्हणूनच अमृता लँग्स तयार झाली, कारण लँग्स इज लँग्वेजेस आणि माय पॅशन इज माय प्रोफेशन. ग्रेट, रिअली ग्रेट. तुझा म्हणजे हा पूर्ण जर्नी खूपच ग्रेट आहे. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना आपला हा आजचा जो एपिसोड आहे तो खूप आवडला असेल. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि त्याच्यासाठी आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि हा इन्स्टा नक्की फॉलो करा. धन्यवाद.